आज आपण पॉवर बीआयचा एक महत्त्वाचा कन्सेप्ट बघणार आहोत आणि तो म्हणजे पॉवर बीआय मॉडेलिंग. मॉडेलिंग म्हणजे काय असतं बघा, पॉवर बीआय मध्ये आपल्याला काय असतं, डेटा असतो. डेटा म्हणजे काय, टेबल्स असतात. ठीक आहे. म्हणजे समजा ह्या टेबलमध्ये आपली एम्प्लॉई इन्फॉर्मेशन आहे. एम्प्लॉई इन्फॉर्मेशन या टेबलमध्ये आपला सेल्सचा डेटा आहे. या टेबलमध्ये आपली कंपनीची इन्फॉर्मेशन आहे. तर असे टेबल्स असतात ना पॉवर बीआय मध्ये. मग ते टेबल्स एकमेकाशी रिलेट करतात. त्यांचे काही काही कॉलम्स कॉमन असतात. मग त्या रिलेशनशिप कशा आपण डिसाईड करायच्या. तुम्ही ऐकलं असेल 1:n, n:1, 1:1. तर त्या रिलेशनशिप मॉडेलिंग म्हणून एक सेक्शन असतो पॉवर बीआय मध्ये, त्याच्यामध्ये डिफाईन करायचे असतात. आणि मॉडेलिंग का आपण यूज करतो आणि मॉडेलिंगमुळे कसं आपल्याला डेटा मॅनेजमेंट इझी होतं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतले बघा. समजा माझ्याकडे ना एक सेल्स टेबल आहे. ठीक आहे. म्हणजे माझी एक कंपनी आहे आणि माझ्या कंपनीमध्ये ना वेगवेगळे एम्प्लॉई आहेत. म्हणजे एका एम्प्लॉईचं नाव प्रदीप आहे, एका एम्प्लॉईचं नाव सुदेश आहे, एकाचं गणेश आहे, एकाचं संदीप आहे. ठीक आहे. आणि कोणत्या एम्प्लॉईने कोणत्या महिन्याला किती सेल केलाय ना, त्याचा माझ्याकडे एक डेटा टेबल आहे. म्हणजे बघा, प्रदीपने ना जानेवारी महिन्यामध्ये $500 रेव्हेन्यू केलेला आहे. सुदेशने मार्चमध्ये $900, गणेशने जानेवारीमध्ये $1000, संदीपने फेब्रुवारीमध्ये $400. प्रदीपचा अजून एक रेकॉर्ड आहे, त्यांनी फेब्रुवारीमध्ये $200 केलाय. आता बाकीच्या महिन्यांमध्ये त्यांनी काही रेव्हेन्यू नसतं केला कंपनीसाठी, याच्यामुळे त्याचा बाकीच्या महिन्यांचा काही दिलेला नाहीये. गणेशने केलाय मे महिन्यामध्ये $300 आणि प्रदीपने परत जूनमध्ये $100 केला. असं माझ्याकडे डेटा आहे. असा एक माझ्याकडे टेबल आहे. ठीक आहे. हा समजा तुम्ही CSV फाईलमध्ये हा माझ्याकडे डेटा अवेलेबल आहे. आता असे खूप सारे रेकॉर्ड असणार आहेत माझ्याकडे. आता तुम्ही एक बघता की याच्यामध्ये ना माहिती रिपीट होते. म्हणजे इन्फॉर्मेशन रिपीटेडली आपण स्टोअर करतोय. ते इन्फॉर्मेशन काय आहे, तर बघा, हा जो आयडी आहे ना, एम्प्लॉई आयडी, प्रदीपचा एम्प्लॉई आयडी इथे मी स्टोअर केलेला आहे. परत इथे दुसऱ्यांदा रेकॉर्ड आला तिथे पण एम्प्लॉई आयडी स्टोअर केलेला आहे. परत तिसऱ्यांदा तिथे पण स्टोअर केलेला आहे. म्हणजे डेटा रिपीटेडली स्टोअर होतोय ना, हे आपल्याला अवॉइड करायचंय. ते आपण कसं अवॉइड करणार, तर आपण दुसरा एक छोटा टेबल बनवू. त्या टेबलचं नाव दिलं मी बघा, एम्प्लॉई डिटेल्स. आता एम्प्लॉई डिटेल मध्ये काय लिहिलंय बघा, एम्प्लॉईचं नेम, एम्प्लॉईचा आयडी आणि एम्प्लॉईची सिटी. म्हणजे बघा, आता इथे सिटी सुद्धा रिपीट झाली बघा, प्रदीप 123 ठाणे, प्रदीप 123 ठाणे, प्रदीप 123 ठाणे. म्हणजे रेकरंटली आपण डेटा यूज करतोय ना, काय गरज आहे यूज करायची. त्याच्यापेक्षा मी कुठेतरी ही जर माहिती स्टोअर करून ठेवली की प्रदीपचा एम्प्लॉई आयडी 123 आणि त्याची सिटी ठाणे, तर मला ह्या मेन टेबलमध्ये ना फक्त आयडी जरी मी यूज केला प्रदीपचा, तरी ही बाकीची इन्फॉर्मेशन दुसऱ्या टेबलमधून मी घेऊ शकतो. तो दुसरा टेबल माझा हा असणार आहे, एम्प्लॉई डिटेल्स. त्याच्यामध्ये बघा, मी नाव स्टोअर करणार, आयडी आणि सिटी. म्हणजे प्रदीपचा 123 ठाणे, सुदेश 354 नेरूल, गणेश 556 पुणे, संदीप 774 नाशिक. आता ह्या टेबलमध्ये ना मला नाव स्टोअर करायची गरज नाहीये प्रदीपचं. ठीक आहे. सिटी स्टोअर करायची गरज नाहीये. मला फक्त आयडी स्टोअर करायची की 123 आयडी वाल्याने 500 रेव्हेन्यू केलाय आणि जानेवारीमध्ये केलाय. आता तुम्ही बोलाल का मग समजेल कसं काय की 123 वाला जो आहे त्याचं नाव काय, एम्प्लॉईचं आणि सिटी काय. त्याच्यासाठी इथून एक रिलेशन बनेल ह्या टेबलमध्ये आणि 123 आला की ऑटोमॅटिकली पॉवर बीआयला समजेल की तो प्रदीप आहे आणि त्याचं नाव ठाणे. आता हा जो 123 असेल ना, हा रिपीट नाही होणार, हा युनिक असणार आहे. हा जो कॉलम असणार आहे, म्हणून याला आपण बोलतो फॉरेन की. आणि जो मेन टेबल आहे त्याच्यामध्ये त्याला आपण बोलतो प्रायमरी की. आता याच्यामध्ये फॉरेन की काय आहे, कारण बघा 123 इथे पण आलाय, इथे पण आलाय, दोनदा आलाय, तीनदा आलाय, 3 वेळा रिपीट झालाय. म्हणजे ती हा जो टेबल आहे ना, याला काय बोलतात माहिती का, फॅक्ट टेबल बोलतात. आता जो फॅक्ट टेबल असतो ना, आता हा अजून एक दुसरा कन्सेप्ट आहे बघा, स्टार स्कीमा. स्टार स्कीमा म्हणजे आता असे बरेचसे टेबल बनणार ना छोटे छोटे, आणि हा माझा मधला जो मेन टेबल बनणार आणि मी असेच रिलेशनशिप दोघांच्या टेबलमध्ये असे जॉईन करणार की इथे आयडी आहे, इथे पण आयडी आहे, इथे झाली प्रायमरी की, इथे झाली फॉरेन की, आणि हे झाला माझा हा फॅक्ट टेबल झाला आणि हा डायमेन्शन टेबल झाला. मग असं आपण एक मॉडेल बनवणार, त्याच्यामध्ये मधला टेबल असणार फॅक्ट टेबल, बाकीचे असणार आपले डायमेन्शन टेबल. मग तुम्हाला इथे बघा प्रायमरी कीचा कन्सेप्ट पण समजला. प्रायमरी कुठे असते, डायमेन्शन टेबलमध्ये असते. आणि फॅक्ट टेबलमध्ये काय ती बनते, या टेबलची आणि या टेबलची जी कॉमन की असणार ती फॅक्ट टेबलमध्ये बनते फॉरेन की. नंतर याच्यामध्ये रिलेशन असतात. आता फॅक्ट टेबल मधून जेव्हा रिलेशन जातो ना, तेव्हा तुम्हाला पॉवर बीआय मॉडेलिंग मध्ये बघा असं दिसेल की 1:स्टार, म्हणजे इथे 1 दिसेल आणि इथे स्टार दिसेल. म्हणजे एक व्हॅल्यू आहे ती इथे ह्या टेबलमध्ये एकदाच येते, पण ह्या टेबलमध्ये इथे स्टार असतो ना, तिथे n टाइम्स येते, म्हणजे किती पण वेळा येऊ शकते. तर हा झाला बेसिक मॉडेलिंगचा कन्सेप्ट पॉवर बीआय मधला.